नमस्कार. स्वामी समर्थ म्हणतात, मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तो घरातील नशीब बदलणारा दिवस आहे. मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळाचा नाही, हा सण आहे नवीन ऊर्जा, सौभाग्य आणि समृद्धीचा. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी महिलांकडून झालेल्या लहानशा चुकांमुळे घरात नकारात्मकता वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मकर संक्रांतीला महिलांनी आवर्जून पाळावेत असे 20 नियम. महत्त्वाचे नियम जे पाळल्यास घरात लक्ष्मी वास करते, सौभाग्य वाढते, अडचणी दूर होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. हा दिवस उत्तरायणाचा आरंभ असतो. या दिवशी केलेले दान, पूजा, संयम आणि शुद्ध आचार यांचे फळ 100% मिळते. 1. काळ्या रंगाचे कपडे टाळा. संक्रांतीच्या दिवशी काळी साडी, काळा ब्लाऊज, काळ्या बांगड्या घालू नयेत. काळा रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. 2. शुभ रंगाची साडी परिधान करा. हिरवा, गुलाबी, लाल, मोरपंखी हे रंग सौभाग्य वाढवतात. 3. तुटलेल्या किंवा काळ्या बांगड्या घालू नका. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो. 4. सकाळी उशिरा उठू नका. संक्रांतीला ब्रह्ममुहूर्तावर उठणे फार शुभ मानले जाते. 5. अंघोळ न करता देवपूजा करू नका. सूर्योदयापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ, स्वच्छ कपडे हे खूप महत्त्वाचे आहे. 6. तिळाचे पदार्थ घरात नक्की करा. तिळगुळ, तिळाची वडी किंवा लाडू. तीळ नकारात्मकता शोषून घेते. संक्रांतीला स्वामी समर्थांच्या नावाने तीळ दान केल्यावर घरातील अडचणी हळूहळू दूर झाल्या. 7. संक्रांतीच्या दिवशी उपवास करू नका. हा दिवस दान आणि पोषणाचा आहे, उपवासाचा नाही. 8. राग, वाद टाळा. या दिवशी भांडण, अपशब्द, तक्रार केल्यास वर्षभर त्याचा परिणाम होतो. 9. तुटलेले कपडे वापरू नका. दरिद्रता वाढते असे मानले जाते. 10. केस मोकळे ठेवून पूजा करू नका. पूजा करताना केस आवरले असावेत. 11. तिळगुळ वाटताना वाईट शब्द बोलू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचा खरा अर्थ मन आणि शुद्ध ठेवणे हा आहे. 12. घर झाडून कचरा बाहेर टाकू नका. लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. 13. दान करताना मनात तक्रार नको. तीळ, गूळ, उबदार कपडे हे दान अत्यंत शुभ मानले जाते. 14. रिकाम्या हाताने कोणाला पाठवू नका, विशेषतः सुवासिनीला. 15. देवघरात दिवा विझू देऊ नका. दिवा म्हणजे सकारात्मकता, ऊर्जा. 16. घरात नकारात्मक चर्चा टाळा. आजच्या दिवशी शुभ बोलणे, आशीर्वाद देणे महत्त्वाचे आहे. 17. पतीशी वाद टाळा, सौभाग्यावर परिणाम होतो. 18. सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यातून पाणी, हळद, कुंकू. 19. संक्रांतीला दान केलेल्या वस्तू परत मागू नका, पुण्य नष्ट होते. 20. देवाचे मनापासून स्मरण करा, मन शांत ठेवा, कारण संक्रांतीला केलेला संकल्प पूर्ण होतो. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, हा आहे जीवन बदलण्याची संधी. या 20 नियमांचे पालन केल्यास घरात सुख, आरोग्य, समृद्धी नक्की येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्यू.